भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यांतर्गत मिलिंद बुद्ध विहार समिती, रमाई महिला मंडळ व रमाई युथ ग्रुप आयुध निर्माणी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च 2025 रोज रविवारला रमाई जयंती व आंतरराष्ट्रीय महिला दिवस समारोह मिलिंद बुद्ध विहार जवाहरनगर कोंढी येथे आयोजित करण्यात आला. महापुरुषांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून राजेश बौद्ध यांच्याद्वारा सामूहिक बुद्धवंदना प्रदान केल्यानंतर भीमशौर्य ढोल ताशा पथक कोंढी ग्रुप द्वारा प्रस्तुतीकरण करण्यात आले होते. रमाईवर आधारित सलोनी डान्स ग्रुप व निळ्या पाखरांची माय ग्रुप यांच्याद्वारा नृत्य सादर करण्यात आले. रमाई युथ ग्रुप आयुध निर्माणी भंडाराद्वारा आयोजित आई माझी रमाई हा समाज प्रबोधन कार्यक्रम भीमाची वाघीण राष्ट्रीय समाज प्रबोधनकार दीदी अंजली भारती नागपूर यांच्याद्वारा रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील त्याग व समर्पण आणि भारताच्या इतिहासातील राष्ट्रमातांच्या जीवनातील उल्लेखनीय कार्य समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आला. महापुरुषांचे विचार व राष्ट्रमातांच्या प्रेरणा व कार्य मानवी जीवनात सदैव प्रेरणा देत राहील असा संदेश समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. या समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजन भंडारा येथील पदाधिकारी सोनू सुखदेवे, अतुल भरतकर, प्रकाश खिरेकर, अजय सुखदेवे, पंकज चिचखेडे, स्वप्नील वासनिक, गौतम रामटेके, आशिष डहाट यांच्या अथक प्रयत्नामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नम्रता बागडे, तालुका प्रतिनिधी भंडारा. संविधानाची जाणीव देशातील लोकांना नाही, संविधानाची जाणीव देशातील लोकांना नाही, आवाज उठवणारा संसदेत पाहिजे चौकात नाही. अरे संविधान लिहून आम्हाला फार मोठे कर्ज दिले दादासाहेब, त्या कर्जाचा हप्ता फेडण्याची आमची कोणाचीही अवकात नाही, आमची कोणाचीही अवकात नाही. भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय? संपविना संविधानाला मनुवादी टपले काय? संपविना संविधानाला मनुवादी टपले काय? दादासाहेब म्हणतात संविधान बदलले म्हणजे तुमच्या मायचा दौरा बदलणं एवढे सोपे वाटते का? इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता, इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता और अंग्रेजों का कभी भी अपना सलाम नहीं होता।